मित्रांनो, आज आपण आलेलो आहे आगाशिवनगर या गावामध्ये. कराड तालुक्यातील आगाशिवनगर हे गाव. त्या गावामध्ये एक असाच बैल घडला, ज्या बैलानं कराड तालुक्याचं आणि त्यांच्या गावचं नाव महाराष्ट्रभर पोचवलं. असा आठवणीतील महेश देवकर यांचा हिंदकेसरी पक्षा. आज सगळा त्याचा इतिहास आपण जाणून घेऊया, कारण तो बैल पण एकदम हिस्ट्रीतला बैल म्हणायला लागेल, कारण त्याचा भरपूर मोठा इतिहास आहे. अजून त्याची मुलाखत झालेली नाही, आज आपण त्याची मुलाखत घेऊया. आणि आत्ता पण त्यांच्या गोट्याला बैल आहेत, ती पण बघूया आणि कसं कसं नियोजन आहे. चला. हा मेंढा आहे ना? हो. हा मेंढा मित्रांनो मागच्या वर्षी कोळ्याच्या मैदानात 1 नंबर झालेला सुंदरनं. तुम्ही बघताय हा सुंदर, त्या सुंदरनं 1 नंबर केलेला. आणि हा पक्ष पण आहे. आणि मित्रांनो, ज्या बैलाची आपण मुलाखत घ्यायला आलो तो हिंदकेसरी पक्षा, त्यांचा गोठा बघूया. चला. नमस्कार. नमस्ते. त्या मित्रांनो गाय पण आहे त्यांच्या. आता गोठ्यात तुम्ही गाय ठेवली आहे, हा. काय कारण काय की गोठ्यात एखादी गाय असावी? काय असावी लक्ष्मी आपल्या गोट्यात म्हणून ठेवल्या. हा. आपल्या हिंदू धर्मात त्याला माय मानली जाते म्हणून आपण केलाय तिचा. चला की दुसरी बैल बघूया. त्याचं काय नाव? हे नाव कालीचरण. कालीचरण. हा. हा कुठून घेतलेला? हा माळीगाव मधून घेतलाय. विजू काळे यांच्याकडून घेतलाय आपण. खालतीकडचा माळीगाव साईडचा. हे झाले का, मैदान झाले? नाही, आपण आता बच्चे फेर चालू आहे त्याला. बच्चा आहे का? हो मित्रांनो, आणि मागच्या वर्षीचा कोळ्यातला 1 नंबरचा मानकरी सुंदर, त्याचा भरपूर फायनल झालेत. हो, हेच भरपूर गुलाल झाली आहे का नाही? हो. तो पक्षा ना? हो, ती आमच्या दावणीची लक्ष्मीच आहे म्हणा एक. तो जुना बैल दिसतो. हो, जुना बैल आहे. किती वर्ष झाले? जुना एक 5-6 वर्ष, 5-7 वर्षाचा आहे तो. हा, 5-7 वर्षे. हो. त्याचं फायनल वगैरे? त्याचं पण झालेत भरपूर गुलाल. पण आता जरा आम्ही पळवत नाही. थोडा जरा मारतो म्हणून त्यासाठी पळवत नाही. इधर आहे जरा. मित्रांनो, आता वासरू पण त्यांनी घेतलेलं आहे. आता ही वासरू दाखवा. ही वासरू तुम्ही खरेदी केली, ही कुठून घेतली? ही रविभाऊ आकाशनगर यांच्याकडून घेतली, गाडीतलाय. आता ह्या वासरात काय बघितलं तुम्ही घेताना? काय शर्यतीचं पाय मापात त्याचं अंग आहे, सगळं पार आहे त्याला, जिथले तिथं आहे सगळं अंग त्याचं, पाय वगैरे. फाउंडेशन चांगलं आहे म्हणून घेतलंय आपण. दिसायला देखून पण आहे. मित्रांनो, इकडे ढाली दिसते. त्या ढाली सगळ्या आत्ताच्या बैलांच्या आहेत ना? हो, आत्ताच्या सगळ्या, आत्ताच्या, जुनी नाही काय. जुन्या नाही राहिले. हो, आता नवीन मधले सगळे आहेत. आणि ह्या बिनजोड पण केले ते? हो, बिनजोडीत आपले येत. आता मागल्या सीझनला बिनजोडी केलेली आहेत. गाठा आपले बिनजोडीच्या मैदानात तवाच्या बादले आहेत. तर मित्रांनो, आता सविस्तर पक्षाची माहिती घेऊया. त्याचा सगळा जीवन प्रवास सुरुवातीपासून घेऊया. मित्रांनो, पक्षाचं नियोजन करणारे होते या काकी असतील किंवा हे दादा आहेत आणि ते छोटे मालक आहेत. तुमचा परिचय सांगा पहिल्यांदा. मी विजय पाटील, आकाशनगर. पक्षाचं वगैरे आम्ही नियोजन करायचो. मी, लिंगाण्णा, संभा, महेशदादा, आम्ही सगळे मिळून नियोजन करायचो. साधारण कधी ते सुरुवात कधी झाली या क्षेत्रात, बैलगाडी क्षेत्रात पक्षाची? सुरुवात 2004 पासून. 2004 मध्ये घेतला आम्ही, खरेदी केला. एका वर्षात सुराराच लागला. म्हणजे 2005 साली आम्ही 1च नंबर केला पुशेगावात. सुरुवातच होती त्याची. सुरुवात म्हणजे कुठून घेतलेला? कराडच्या बाजारातून घेतलेला. 8,000 रुपयाला घेतला होता. 8,000 रुपये खरेदी होती. आता या क्षेत्रात तसं म्हणाय गेले तर बाजारातून ह्यातनं घेतलेली बैल सहजासहजी एवढ्या मोठ्या लेवलला येत नाही, मोठ्या नावाला येत नाही ती. नाही, आधी गाडीच कराडच्या बाजारात उतरायची. आधी अशी आता जशा गाड्या येते त्या सारख्या त्या गाड्या येत नव्हत्या. महिन्यात एखादी गाडीच यायची, ती पण कराडच्या बाजारातच उतरायची. मग तिथनच आम्ही खरेदी करायचो. आधीच आमचं सुंदर होतं, आम्ही तिथनच 5,000 रुपयाला खरेदी केला होता. नंतर पक्षा घेतला. पक्षा पण तिथनच कराडच्या बाजारातूनच 8,000 रुपयाला खरेदी केला होता. म्हणजे आमचे संबंधित होते, म्हणजे महेशदादाचे संबंधित होते. चांदे आप्पा, दसगावकर आप्पा, नारायण अण्णा आमच्या इथले, ते घेऊन द्यायचे कुंड आम्हाला. म्हणजे आम्ही ज्यावेळेस आता तुम्हाला पण त्यातलं नॉलेज असेल, कारण भरपूर वर्ष झालं तुम्ही आता या क्षेत्रात आहे, त्यावेळेस काय बघितलेलं काय तुम्ही त्या पक्षात? पक्षाचं म्हणजे शरीर त्याचं एकदम घोड्यागत असं, जबरदस्त रागीट पण होता. लय मस्तीचा कोंड होता. ते बघूनच घेतलेला. म्हणजे आम्ही जायच्या आधी महेशदादांनी घेऊन ठेवलेला कोण तो.
मग ते आम्ही परत नंतर गाडी वगैरे घेऊन न्यायला गेलो. घरी घेऊन आल्यानंतर लयच तापट होता, लगेच सुरायला लागला तो, म्हणजे काय लय त्याला कष्ट घ्यायला लागलं नाही, त्याच्या अंगातच धमक होती, त्यामुळे ते लगेच सुरायला लागला. किती महिन्याचा होता? एक वर्षाचा 6 वर्षाचा असेल घेतला आम्ही तेव्हा. आणला की लगेच त्याला सुरायलाच लावला. आता जुन्यातल्या माणसांचा अनुभव भरपूर असायचा आत्ताच्या मुलांच्या पेक्षा. ज्यावेळेस तुम्ही 6 वर्षात सांगितलं घेतला त्यावेळेस कसं त्याचं केलं, कारण सुरुवातीपासून आत्ताच्या मुलांना पण जरा तुम्ही जर सांगितलं तर नॉलेज येईल, कारण नवीन मुलं ह्यात भरपूर पडतात. हो, नवीन मुलं भरपूर आहे ती, पण आता काय होते जरा गडबड पण जास्त करतात, लगेच गुलाल पाहिजे. आधीची माणसं कशी नियोजन करून वासरू जात लावायच्या पिरियड मध्ये एखादी वर्ष, 1.5 वर्षाचं, 2 वर्षाचं ह्या रेंज मध्ये आल्यावर जास्त ताणायची ती. आता काय करते गाडीतनं आणलं की लगेच ताणायला चालू करते, त्यामुळे ती वासरं आदतपणे जास्त करून खराब होते. ही आधीची जुनी बैल कशी होती बघा तुम्ही बारकाईने, सगळी बैल मोठी होती, सगळी बैल मोठी असायची बैल, त्यांनाच वाढ पण त्यांची खुटती ना, सगळेच म्हणजे त्यांना त्रासच होतो ते आदत कमी वयात पळवल्यामुळे. ती जुनी माणसं कशी करायची, बरोबर वयात आल्यानंतरच त्याला व्यायाम वगैरे देऊन सगळ्या गोष्टी करत होती. सुरुवातीला कुठल्या मैदानावर त्याला काढला बाहेर? सुरुवातीला आम्ही ह्याचं मैदान केलं, करवडीचं मैदान केलं. करवडीचा आमच्या गावचा एक गजा म्हणून बैल पळत होता, गणेश जाधव यांचा. मग त्याच्यावर आम्ही पहिल्यांदा फेरा दिला त्याला, चांगला पळाला. चांगला पळाल्यानंतर मग त्याच्या गावातला एक खोंड एक आमच्या मित्राचा होता, मग आम्ही गाडी नोंदवली. ती काही गाडी पाळली नाही आमची, भुजून पळून गेली, दोन्ही पण इतरी होती, पळून गेली गाडी ती. मग तिथनं परत आम्हाला अंदाज आला की गजा म्हणजे चांगलाच बैल पळत होता. त्याच्यावर आम्ही फेरा टाकल्यानंतर आम्हाला अंदाज आला की बैल खोंड चांगलाच पळतोय. त्यानंतर मग आम्ही पैर करून वगैरे पळायला लागलो. आम्ही पहिलं मैदान राहिलो, किवळला राहिलो असे पहिलं मैदान, वारुजीच्या बंटी म्हणून बैल पळत होता, त्याच्यावर राहिलो होतो. दोन्ही साईड पब्लिकला पळून 2 नंबर केला होता आम्ही. बनवडीच्या गाडीनं गजानं आणि राजानं, रेणावीच्या गजानं आणि बनवडीच्या राजानं 1 नंबर केला होता तेव्हा. तर मी भरपूर मुलाखती घेतल्यात मित्रांनो, बऱ्याच मुलाखती झाल्या, जेवढ्या जुन्या लोकांच्या मुलाखती घेतल्या. तुमच्या बैलाचं नाव महेश देवकरांचा पक्षा, या बैलाचं नाव कायम निघत राहिलंय. मी विचारलं ना, ड्रायव्हरांच्या बी भरपूर मोठ्या ड्रायव्हरांच्या मुलाखती घेतल्या. तुम्हाला आवडलेला एखादा फुल स्पीडचा बैल जुन्यातला कुठला? तर सगळ्यात जास्त फुल स्पीडचा बैल म्हणलं तर महेश देवकरांचा पक्षाचं नाव पहिल्यांदा येतं. स्पीडच होतं त्याला तेवढं, कशाच ठाम, म्हणजे असं कधी बाहेर जाणे नाही, काय नाही, डावा कांदा फिट, बाहेर नेऊ दे आत नेऊ दे, फुल स्पीड लावून पळायचा. पब्लिकला आला कमी पळणे, उलट पब्लिकला आला तर जास्तच पळायचा. आतून 2 उड्या कमी पळेल पण पब्लिकला 1 उडी जास्तच पळणार, त्यामुळे बैलाचा विषयच नव्हता. आता पब्लिकचं तुम्ही सांगितलं, पब्लिकला जास्त 2 उड्या टाकायचा, पब्लिकला कसा काय तयार झाला? पब्लिकला म्हणजे त्याला पहिल्यापासून प्रॅक्टिसच. महेशदादाचं नियोजन असं होतं की आता अख्ख्या महाराष्ट्रात म्हणलं तर महेशदादासारखं नियोजनच कुणालाच जमणार नाही. सोडण्याची टॅक्ट, झेंडा हळीव पाडत होत. आता झेंडा पण पट्टी वगैरे आहे, आधी पट्ट्या वगैरे नव्हत्या. महेशदादाने एकदा झेंडा बघितला तेव्हा हळी टाकली की झेंडा पडणारच. एवढं म्हणजे नजर आणि एवढं 1-2 गटच जाऊन खाली झेंड्यावर बघून येणार की बाबा कसा झेंडा पडतोय, म्हणजे कुठल्या सिच्युएशनला झेंडा टाकतोय झेंडावाला, एवढं बघितलं ना, परत गाडी खाली आणणार तर नुसत्या हळीवर झेंडा पाडणार. मग ते कुठल्या पण मैदानात असू दे, एवढं म्हणजे शार्प बुद्धी आणि लक म्हणतो का नाही, लक लय होत एवढं, म्हणजे लक खतरनाक लक होते या नादात. कुठल्या पण मैदानात गेलं तरी कधी पराजय झाला की कधी भांडणार नाही कुणावर. बैलानं गाडीनं गाडी मारणार पण कधी शाब्दिक कधीच नाही, कधीच असं कुणावर आमचं शाब्दिक झालं नाही. एवढ्या वर्ष आम्ही 8-10 वर्ष एकत्र नाद केला पण शाब्दिक कधीच नाही झालं. त्यांच्यामुळे आम्हाला खरं नाद लागला. मित्रांनो, त्यांचे डोळे भरून आले, कारण खरंच जुन्यात लोक होती ना, शब्द म्हणले की शब्द होता, ते शब्दाला जाणून घ्यायचे, कारण एकदा शब्द दिला की ते कायम पाळायचे. जुन्यात शब्दाला किंमत होती, आज तुमचं डोळं भरून आलं.
मित्रांनो, ज्यावेळेस माणसाच्या भावना दाटून येत असतात त्यावेळेस कंठातून शब्द निघत नाही. कारण भरपूर दिवस त्यांनी एकत्र काढलेले आहेत. तुम्ही जे नाव मी कायम घेतोय महेश देवकर, ते आत्ता आपल्यासोबत नाहीत, पण त्यांचं नाव आहे ती पक्षानं अजरामर ठेवले. आणि त्याच आठवणी ज्यावेळेस जागे होतात त्यावेळेस तुम्हाला आता तुमचा कंठ दाटून आला, त्या आठवणी आल्या की असं शब्द निघत नाही. मित्रांनो, त्यांचे चिरंजीव पण त्यांचं बी जाणून घ्यावं. कारण तुमचं किती वेळ होते त्यावेळेला? 3-4 असं वर्ष. 4 वर्ष होतो. आता 4 वर्ष म्हणले तर तुम्हाला जास्त काही कळत नसेल. नाही नव्हतं कळत एवढं. पण मी तुमचा अल्बम बघितला घरातला, त्यात तुम्ही फोटो काढलाय पक्षासोबत. हो आहे की. काय वाटायचं त्या वयात? तेव्हा म्हणजे काय एवढं म्हणजे माहितच नव्हतं आपल्याला की असं हे आहे ते म्हणजे. हा. भारी वाटायचं. आता पक्षाचं नाव जाईल तिथं निघतंय, कसं वाटतं? भारी वाटतं म्हणजे आनंद वाटतोय. आता तुम्ही सध्या काय करता? आता काय शेती आणि बैल आपल्या. शेती आणि बैल. हा. म्हणजे तुमच्या वडिलांचा जो नाद आहे तो तुम्ही कायम टिकवणार आहे, टिकून. है का हा. नाही? काय पक्षाबद्दल काय सांगचाल? आता कायम नाव निघते त्याचं. हो निघतंय आता म्हणजे बऱ्यापैकी. आपण तेव्हा म्हणजे आपल्याकडून अंदाज नव्हता, नॉलेज नव्हतं ना. मोठे मोठे बैल ते पाहिलं. मित्रांनो, त्यांच्या मम्मी पण आहेत, त्यांच्या घुटणंही जाणून घेऊया. आता ज्यावेळेस पक्षा 1 नंबर करून यायचा त्यावेळेस तुम्ही घरी असायचा, काय वाटायचं त्यावेळेस? मीडिया माध्यम नव्हतं किंवा असं व्हिडिओ वगैरे तसलं काय नसायचं. तिथं बैल 1 नंबर करायचा आणि घरी बैल यायचा. घरी आल्यावर कसं नियोजन असायचं? छान असायचं. म्हणजे काय, आता बैल आपला 1 नंबर करून आलाय, घरी आल्यानंतर कसं असायचं? जास्त उत्साह असायचा. हा. बैल नंबर केला, आनंद वाटायचा. आता जुन्यातली लोक काय करायची, ती घरी बैल आला की पहिल्यांदा आपल्या चौकटीची इथे त्याची पूजा करून त्याला ओवाळून करते पूजा ओढून सगळं असायचं. गरम पाण्याने त्याचं पाय घेऊन तुम्ही काय काय करायचं त्याचं? सगळं करायचं. सगळं गोट्यावर. आता बैल शर्यतीतला बैल म्हणलं तर जरा महिला वर्ग लांबच असते बैलापासून. नाही पहिल्यापासून त्याला सवय होती माझी. हा. जास्त सवय होती. तुम्हाला भीती वाटली नाही का? नाही वाटली. कशी काय? लहानपणापासून त्याची सवयच होती ना. हा. ते सगळं करते. म्हणजे तुम्हाला नादच असेल त्यामुळे आता ज्यावेळेस आपल्याला ज्या गोष्टीचा नाद असतो त्यावेळेस त्या गोष्टीची आपल्याला भीती वाटत नाही. नाही वाटली भीती. बैल एवढा तुमचा नंबर करायचा, तुमचे मालक आहेत त्यांचं आज महाराष्ट्रभर नाव निघतंय त्या बैलामुळे, पक्षामुळे. काय भावना आहे ते? चांगल्याच भावना. कारण आपण एखादा मुका प्राणी आपल्या दावणीला ठेवतो तसा तो हे पण होता ना. रागीट होता, पण आपला चांगला होता, मारत नव्हता. हे दोघं असायचे हाताखाली, त्याच्यामुळे कधी नाही काय वाटलं. पक्षाची मैदानं कशी मोठी मैदानं कशी होत गेली ते? मोठी म्हणजे आम्ही शिळापाडीला पाहिलो होतो. घरची गाडी पाहिली होती आमची, सुंदर आणि पक्षा. तिथे गाडी राहिलेली आमची. तिथनं परत आम्हाला शिराळला विशाल ड्रायव्हर एवढीवाडी यांचा सर्जाचा पायरा आला. आम्ही तिथं पाहिलो. तिथं आमची थोडीफार जरा म्हणजे गाडीनं मार खाल्ला. तिथनं डायरेक्ट आम्ही मुंबईला नेला बैल. गंगाराम शेटनी मुंबईला बोलवला बैल. विजू काळे आलेले तिथं मैदानात बघायला. सुंदरला न्याला. आम्ही सुंदर आधी विकला होता गंगाराम शेटना. मग सुंदर न्यायला आल्यानंतर मग त्यांनी पक्षा बघितला पळालेला. ते म्हणले की हा राहू दे बैल, मग वासरू नेऊया आपण मुंबईला. आम्ही पण म्हणलं चालतंय, म्हणलं नेऊया. मग गेलो आम्ही मैदानला, म्हणजे मुंबईला. ती पहिली फर्स्ट टाइमच होती आमची मुंबईला जायची. आम्ही सुंदर विकला होता पण आम्ही कधी मुंबईला गेलो नव्हतो. आम्ही फर्स्ट टाइमच गेलेलो. मी लिंगांना म्हणजे आम्ही तिघं गेलेलो. भरपूर होती. विशाल होता येवलेवाडीचा, सर्जा नेला पळवायला. जयराम स्वामीचा माहिब्या नेला वडगावचा. परत शेठचा पिस्तूल सागर होता पलटण मध्ये साखरवाडीत नितीनकडं. मग ती बैल नेली. ती सगळी म्हणजे 5 बैल उतरली होती त्यावेळेला. रिसल वगैरे टाकून बघितली. मग सागरची ती गाडी पण चांगली पळाली. सर्जाची ती पण गाडी चांगली पळत होती. पहिली शर्यत आम्ही पहिलं म्हणजे रिसल टाकून 2-3 दिवसानं मैदान केलं.
मैदान केल्यानंतर मग शर्यत जमली. रामसवाडीचा महाद्या आणि खेडचा इमान यांच्यावर शर्यत जमली. मग ती पहिली शर्यत केलेली मुंबईत मोठी. मग त्याच्यानंतर मग मोठा बलमा आणि पिस्तेची गाडी एक टॉपला, म्हणजे महाराष्ट्रात म्हणजे ती मुंबईत टॉपलाच गाडी होती. ती गाडी झाली ती आमची. त्याच्यावर एक गाडी झाली. मग तिथनं ती उजेडातच आला. ती गाडी शर्यत जिंकल्यानंतर ती उजेडातच आला. मग तिथनं खाली आलो. खाली आल्या 2 शर्यती करून आम्ही खाली आलो नंतर. मग ती शर्यत झाल्यानंतर म्हणजे बैल आम्ही शेटनाच दिला. पहिला पण सुंदर शेटना दिला होता. त्यावेळेला सुंदर जरा काही म्हणजे जास्त दिवस बांधून राहिल्यामुळं म्हणा किंवा तब्येत वगैरे त्याची भरपूर म्हणजे आदतवय जास्त झाल्यामुळं ते कमी आला पळायचा. कमी आल्यामुळं परत मग त्यावेळेला मैदानाने शेटना शब्द दिलेला की माझ्या दावणीला दुसरा जरी बैल तयार झाला तर आम्ही तुम्हालाच देणार. म्हणून हा पण आम्ही पक्षा मुंबईत पाहिल्यानंतर टॉपची गाडी मारल्यानंतर आम्ही नंतर त्यांनाच दिला. 1,01,000 रुपयाला शेटना दिला होता आम्ही बैल. मग तिथनं नंतर खाली आल्यानंतर मुंड्याचं पहिलंच मैदान केलं विशालच्या सर्जा बरोबर. तिथे 1 नंबर केला. मग तिथनं आम्हाला सूरज लागत गेला. तिथनं परत मोठमोठ्या मैदानात मग राहतच गेलो तिथनं पुढं. 1 नंबर सोडलाच नाही. जास्त करून त्याचं 1 नंबरच आहे. 2, 3, 4 क्वचितच असतील हाताच्या बोटा एवढे मोजण्याचे. बाकी सगळे 1 नंबरच आहेत त्याचं. आता तुमची जावेद भैया तांबव्याची त्यांचा सर्जा आणि ह्या पक्षाच्या गाडीची भरपूर चर्चा अजून पण होते. हो, त्या गाडीची चर्चा म्हणजे गाडीच पळत होती. ती आम्ही एकच गाडी नोंदवायचो. डाव्याकडे नेऊ दे, उजव्याकडे नेऊ दे किंवा कुणाची गाडी गटाला लागल आमच्यात, म्हणजे कुणाची मोठी गाडी येईल असली भीती आम्हाला कधीच वाटली नाही त्या गाडीची. आल्यापासून ते पहिलंच मैदान आम्ही केलं होतं बहुतेक तडसरचं मैदान आम्ही केलं होतं. तिथे 1 नंबर केला होता. दुसरं मैदान ह्याचं केलेलं माळशिरसचं मैदान केलेलं, तिथे 2 नंबर केला होता. सातारच्या बोलानं ती 1 नंबर केलेला, आम्ही 2 नंबर केलेला. तिथे एक टॉपची गाडी मारलेली आम्ही शिमीला. आंबलेट आणि राहुल्या म्हणून गाडी पळत होती SK पाटील मुंबई यांची. त्यांची गाडी मारली त्या गाडीनं. मग ती गाडी टॉपला म्हणजे सगळीकडेच गाडी ती टॉपला पळत होती. ती गाडी मारल्यामुळे आम्हाला त्या गाडीचा अंदाज झाला होता. गाडी दोन्ही साईड पब्लिकला कोण पण गटाला लागू दे सीमेला, त्या गाडीचं भ्यास वाटत नव्हतं. गट 2-3 चकड्यानं काढायची, सीमी पण फायनल पण जाईल त्या मैदानात. आम्हाला असं कधीच वाटायचं नाही की आम्ही 2 नंबर करीन आज. आम्हाला गॅरंटीच होती त्या गाडीवर. त्यामुळे कधी गाडी बाहेर गेली नाही ती. कधी बाबा डाव्या साईडनं आल्या कंप आली, उजव्या साईडनं आल्या कंप आली, असं कधीच झालं. आणि ते बैलांची मनं जुळली होती. आम्ही काय करायचो, 5-7 मैदान अशी सलग करायचो. गाडीला आम्हाला वाटलं ना की स्पीड कमी आलंय की आम्ही 1 मैदान फोडून आणायचो. 1 मैदान फोडून आणली की परत आम्ही तीच गाडी आणायचो. म्हणजे आत्ताची माणसं ती करत नाही. आत्ताची माणसं आज 1 मैदान केलं तर पुढच्या मैदानात दुसराच पायरा झालेला असतो ऑलरेडी. ही गाडी किती पळते ही कधीच आत्ताची माणसं बघतच नाहीत. एक गाडी जी गाठलेली असती गाडी म्हणजे मन जुळलेली असते ती, त्या गाड्या म्हणजे कधीच सहजासहजी मरत नाही त्या. आमची गाडी अशी सहजासहजी कुणालाच मिली नाही गाडी. मिलीच नाही म्हणून समजा, मिलीच नाही. एक बैल आजारी होता, जावेद भाईच्या बाहुल्यांनीच तेवढी एकदा आम्हाला 1 नंबर त्याने केला असेल आणि 2 नंबर आम्ही केला असेल विटेच्या मैदानात तेवढं. आता आमची गाडी नाहीच मारली. ती गाडी मिलीच नाही आमची. पैरा फुटला आमचा, पण आमची गाडी मिली नाही कधी. ती सर्जाची पक्षाची गाडीच कुणाला मिळेल. भरपूर गाडी पळाली. कुठला एखादे फुल स्पीड लागलेलं त्या मैदानात फायनल 1 नंबर केलेला कुठला आठवण येते तुमच्या? पुशेगावात गट काढला आम्ही मधनं. सीमेला आम्हाला डावी साईड लागली. डावी साईड पब्लिक लागला आम्हाला. पब्लिक लागल्यावर आमची मुंबईवाली सगळी म्हणजे नाचत होती. पब्लिकला म्हणजे डाव्याकडे लागलेली, त्यामुळे बैल 2 उड्या जास्तच पळणार आम्हाला गॅरंटीच होती. एवढ्या पब्लिकला पक्षानं कडनं पळून, सर्जा आतनं पक्षा कडनं पळून गटाला 2 टांग लागलं होतं आम्हाला. सीमला 3-4 टांग्यानं गाडी लागली होती आमची. म्हणजे कडनं पब्लिकला. फायनलला काय 1च नंबर केला 2-3 टांग्यानं. त्यावेळेस कुठल्या कुठल्या फायनलला गाड्या राहिलेल्या आठवते का? त्यावेळेला पक्षाच्या वेळेला नंतर आठवते, त्यावेळेला एवढ्या नाही. सुंदर आठवते त्यावेळेला नाही एवढं. पालीची एक गाडी राहिली, 2 नंबर केला होता तिनं. वॉटर कॉलनीचा बैल आणि पालीचा एक बैल होता, त्यानं 2 नंबर केलेला. आणि
बऱ्याच गाड्या होत्या अशा. तुम्हाला ती ज्यावेळेस गाडी मैदानात उतरवायचा आणि कुठली अशी गाडी ते वाटायची दुसरी की त्या गाडीला टक्कर देईल पक्षाच्या आणि सर्जाला, पक्षाला सर्जाला टक्कर देईल त्या गाडीला, अशी कुठली गाडी वाटायची मैदानात आले की ही गाडी बाबा आपली कॉम्पिटिशनला आहे? नाही, आम्हाला काय वाटतच नव्हतं त्या गाडीत. एवढा विश्वास होता गाडीवर. हा. काहीच वाटत नव्हतं त्या गाडीचं. हम्म. म्हणजे बाबा मी काय सांगतो, एकच गाडी नोंदवायचो. हम्म. गाडी कुठनं पण येऊ द्या, कटना जर आणा असू द्या, भरळ्या जर आणा असू द्या, काही पल्ला कमी आहे किंवा पल्ला जास्त आहे असला कधीच त्या गाडीला फरक पडला नाही. आता माणसं सगळा विचार करते, त्यावेळेला काय आम्हाला गरजच नव्हती काय विचार करायची, एवढी गाडी पळायची ती. मन जुळली होती बैलांची, त्यामुळे जाग्यापासून गाडी पळायची. त्यामुळे गाडीचं कधी असं आम्हाला वाटलंच नाही की बाबा आज आपण मार खाऊन जाईन किंवा आज 2 नंबर करीन. आम्हाला एवढं पण वाटत नव्हतं. आम्ही जायला तिथे एकच नंबर करायचो. त्यामुळे काही एवढा विषयच नव्हता. त्याच्यानंतर परत सर्जानंतर कचवडीच्या सोन्याची आणि पक्षाची गाडी पण तशीच पळाली. ती पण गाडी टॉपलाच पळत होती. ती पण गाडी पुशेगावात राहिली दुसऱ्या वर्षी 2006ला. पण ती पक्ष जरा इधरा होता, त्यानं जरा फायनलला जरा उड्या बिड्या घातल्या, जरा दंगा केल्यामुळे तो बैल वेला सोन्या कचरवाडीचा. तो पण शेटनच घेतलेला, नितीन बशी होता साखरवाडीत. मग तो जरा भिला, त्यामुळं कमी पळाला. त्यावेळेला पण ती गाडी अख्ख्या महाराष्ट्रात टॉपला आमचीच गाडी पळत होती, पक्षाची सोन्याचीच कचरवाडीच्या. मग ती पण गाडी मध्ये 3 नंबर झाला होता त्यावेळेला. 1 नंबर याने केलेला कळंबीच्या सोन्यानं आणि उत्तम भाऊच्या टिटवीनं. 2 नंबर वडीच्या बावऱ्यानं केलेला. 3 नंबर आपण केला होता त्यावेळेला 2006ला. असं कुठलं मैदान साजला की तिथं सगळ्या टॉपच्या गाड्या लागलेल्या, तिथं तोंडाला निकाल घेतलेला पक्षानं? तोंडाला तर सगळं सुट्ट निकालात आमचं. तोंडाला निकाल घ्यायचा विषय. हा, विट्याचं एक मैदान मी सांगतो तुम्हाला. आमची गाडी मारायला एक गाडी आलेली, प्रधान म्हणून एक कोंड होता आणि सुंदर म्हणून, पेटाचा सुंदर. त्यांनी शेटना फोन करून सांगितलेलं की साईज नानाचं मैदान होतं गार्डीच्या. मग त्यांनी शेटना फोन करून सांगितलेलं की आज तुझी गाडी मारायला खाली जाणार आहे म्हणून. बैल माझा ती भाऊ होती, ती शेट आणि आमचं शेट ही भाऊ होती, मावस भाऊ होती. तुमची गाडी मारायला आम्ही बैल मी खाली पाठवली, असं त्यांना शेटनं सांगितलं होतं फोन करून. मग शेटने आम्हाला सांगितलं की महेश अशी गाडी येणार आहे, मग ती गाडी आपल्या गटात घालणार आहे. ती मुंबईचं त्यांचं काय असेल ते. मग चालतंय म्हणले. त्यावेळेला दोघांनी पण, म्हणजे शेटनी, आमच्या शेटनी पण आणि त्या शेटनी पण साईज नानांना फोन करून सांगितलं होतं की ह्या दोन्ही गाड्या एकाच गटात नाही तर सीमित घाला, आणि काय होईल ती म्हणजे दोन्हीतली एकच गाडी राहील. आज ही एका गटात नाही तर सीमित घाला. मग त्यावेळेला सयाजी नानानं सीमीला आमच्या गटाला नाही म्हटले, परत नोंदवून परत येतील, त्याला डबल नोंदणी होती ना. मग ह्यांनी सयाजी नानांनी एका सीमित गाड्या घातल्या, एका सीमित गाड्या घातल्या. त्यावेळेला म्हणजे बैलांनी खरं मालकांसाठी बैल पळाली त्या दिवशी. म्हणजे जावेद भाईंसाठी पळाली असतील किंवा आमच्यासाठी पक्षा पळाला असेल, पण बैल म्हणजे एवढी जिद्दीनं बैल पळाली. ती पण गाडी चांगली पळत होती, एवढी जिद्दीनं बैल पळाली, गाडी मारली. सयाजी नानांनी त्यावेळेला बक्षीस ठेवलेलं की जी गाडी मार खाईल त्या गाडीला 1000 रुपये बक्षीस ठेवलेलं. त्यावेळेला बक्षीस किती 4-5 हजार बक्षीस असायचं. त्यावेळेला सयाजी नानांनी बक्षीस ठेवलेलं, जी गाडी मार खाईल तिला 1000 रुपये बक्षीस माझ्याकडे, असं माईकवर पुकरून सांगितलं. एवढी गाडी म्हणजे विश्वास होता त्या गाडीवर. आम्हाला कधी भ्यास वाटलंच नाही त्या गाडीचं की बाबा गाडी म्हणजे मार खाईल किंवा काय, असं कधी वाटलंच नाही. जरी पक्षा कमी पळाला तर सर्जा वडून लावायचा, सर्जा कमी पळाला तर पक्षा वडून लावायचा. ही म्हणजे नरमादी होतच होती गाडी, त्यामध्ये विषयच नव्हता गाडीचा. ते म्हणजे स्टार 10 त्या गाडीला फुल स्पीड, टाचका पल्ला असू दे, भरळ्याचं रान असू दे किंवा पल्ल्याचं रान असू दे, काही सुद्धा त्या गाडीला फरकच पडत नव्हता. पळायचीच गाडी ती. त्यामुळे नाही काय. कुठली त्यानं मोठी मैदान केली? सगळी मैदान केली. कुशेगावात 2 वर्ष राहिला पक्षा, वडकीत राहिला 3 वर्ष, 3 वर्ष वडकीत राहिला. कोरेगावात 1 वर्ष राहिला, 1 नंबर केला कोरेगाव, सातारा कोरेगाव मोठं मैदान, हिंदकेसरी मैदान. कोळ्यात 2 नंबर केला. सगळी जेवढी मोठी मैदान आहे ती बैलपोळ्याच्या मैदानाला 1 नंबर केला. सगळी धरमपुरीला सलग 3 वर्ष 1 नंबर केला, यदगावला सलग 3 वर्ष 1 नंबर केला. म्हणजे त्याची 5व्या दिवशी बैल 1 नंबर करत होता. 5व्या दिवशी बैल 1 नंबर, जेव्हापासून पळतोय ना तो, आम्ही 5व्या दिवशी बैल पळवायचो, 5व्या दिवशी 1 नंबर करायचा बैल. बैलाचं म्हणजे
जाईल तिथे एकच नंबर करत होता. त्याला काय मुंबईत टॉपला सगळ्या भागात जिकडे जेव्हा पळत होता ना तो, त्याला तोडच नव्हती त्या बैला. एवढा बैल पळत होता. आता तुम्ही सांगितलं 5व्या दिवशी बैल शर्यतीला न्यायचा तुम्ही, काय वाटतं म्हणजे बैल बाबा शर्यतीला न्यायला पाहिजे आपण, म्हणजे त्याचा स्वभाव किंवा काय बदल वाटायचा की बाबा आता असा जर दिसला तर त्याला न्यायला पाहिजे? तो रागीटच एवढा होता ना, त्याला काही म्हणजे तुम्ही गाडीत भरल्यापासून त्याचा पाय बंद नसायचाच. तुम्ही जुन्या माणसांनी कुणाला पण विचारा, तो माती जरी अशी असली ना तर मागे येताना पीठच असायचं पायात त्याच्या, एवढं बारीक करायचं. सारखा मागं पुढं चालूच. एक फेरा पाहिला की जरा कमी हलायचा, दुसरा फेरा पाहिला की जरा जास्त हलायचा, तिसरा फेरा पाहिला की तर जास्त हलायचा. का तर घराच्या वडीनं, म्हणजे एक माणसाची मेंटॅलिटी कशी असते की आपल्याला जायचंय कामावून आपल्याला घरी यायचंय, जी आतुरता असते घरी यायची, तशी त्याला पळायला पण तेवढीच आतुरता होती आणि घरी यायला पण तेवढीच आतुरता होती. मी आवडच, त्या बैलाला आवडच एक होती, पळायची म्हणजे आवडच होती. त्याला कधी बाबा काय नक्कीला लागलंय, कमी पळालाय, असली काय भानगड नव्हती त्याची. त्याला झोपला म्हटलं का नाही, पळायचं एवढं खरं, निकाल लागला. आम्ही आणि असं पण नाही की बाबा पुढे गेला आणि आमच्यातल्या एखाद्याला जर बघितलं, आम्ही तिघच धरायचो जास्त करून त्याला, कारण चौथ्या माणसाला तो हात पण लावून द्यायचा नाही, एवढा रगील होता. म्हणजे डायरेक्ट तुडवायचा असतो. मग तो आम्हाला बघितलं ना असं, त्याला सवय झाली होती आमची अशी. मी थांबायचो किंवा लिंग्या थांबायचा, संभा थांबायचा, सवय झालेली आमची की असं आम्हाला बघितलं का नाही तो स्पीडच कमी करायचा. एवढं म्हणजे रोज त्याच्या बशीच, रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत त्याच्या बशीच असायचं. त्यामुळे एवढं काही हेच नव्हतं त्याचं. बैलाचं काय, कुठल्या कुठल्या पायऱ्यात पळाला तो उत्तम भाऊ अशी एक सुंदर होता आजदवाल्यांचा, त्याच्यावर पाहिला. रामभाऊ शेणकरांचा राजा त्याच्यावर पाहिला. अंदाप्पांच्या शाहीरभर पाहिला. जावेदबाईंच्या सर्जाभर पाहिला. परत शेटणीच तो सोन्या घेतलेला कचवड्याचा त्याच्यावर पाहिला. बरेच बैलांच्या बरोबर. ह्या ज्या बैलांच्या बरोबर पाहिला ना, आम्ही पैरा झाला आमचा की आम्ही आधी सांगायचो की गाडी जर पाहिली तर फोडायची नाही. गाडी जर पाहिली जोच तर एखादं मैदान मार खाईन, पण आम्ही सहजासहजी गाडी फोडत नव्हतो. ठराविक बैलांच्या बरोबर, ही जी मी बैल सांगितली ना, ही जास्त कालावधीत पाहिलेलो आहे आम्ही ह्यांच्याबरोबर. म्हणजे एक सलग 7-8 मैदान असं पाहिलेलं आहे. ही बैल आठवण येत आहे माझ्या. ह्या बैलांच्या बरोबर म्हणजे कंटिन्युअस जास्त काळ. आता भैयांच्या सर्जावर नाही म्हटलं तर एक 7-8-9 महिने पळालो असेल त्यांच्याबरोबर. कचरवाडीच्या सोन्यावर एक 7-8 महिने पळालो असेल. असं ह्या बैला राजा बरोबर एक 5-6 मैदानं केली, सुंदर बरोबर केली. म्हणजे असं मोठ्या मोठ्या बैलांचे जास्त पळालो. एकदा गाडी घेतली आम्ही फोडत नव्हतो, पळायचं त्यांच्याबरोबर. आता आत्ताच्या ह्या घडीला काय होते माहिती आहे का, आता बैलांची व्यवस्था भरपूर असते, फॅन असतात, AC असतो, सगळ्या सिस्टीम त्यांना वेळेवर औषध, सगळं दवाखाना. त्यावेळेस असं काय असायचं का? काय नव्हतं. काय नव्हतं असं, म्हणजे सिम्पलच असं. आधी म्हणजे काय सुविधा एवढं, आणि खाणं पण जे आता डाळ बिळ आहे ना, ते आता यायला लागली. तेव्हा काय असायचं, उडीद काढणं असायचा, म्हणजे ते वरचं ही मका आणि आट्टा हेच खाणं नैसर्गिकच. पण आमच्या ते मळीला गवत होतं, मारवेल म्हणतो आपण, ते मारवेल वगैरे असायचं बैलाला. बाकी वैरण बिरण चांगली असायची, पण आता डाळ आणि ही घालतो आम्ही, ती घालतो, असलं काही नव्हतं. काजू बदाम असलं काही नव्हतं. नॅचरल त्याच्या वैरणीवर म्हणा किंवा थोडाफार भरडा होता, त्याच्यावरच बैल पळायचा. आधीची बैल पण काटक होती हो. आताची बैल एवढं खाय घालून पण ती धमक नाही बैलांच्यात. क्वचित एखादा बैल बघा तुम्ही, क्वचित एखादा बैल, नाहीतर मी नाव पण घेत नाही, कारण की तो क्वचित एखादा बैल परत कधी करेल काय सांगता येत नाही. पण ती आधी गॅरंटी होती बैलांची. मैदानात आली का नाही, माणसं गट बघितला की सांगत होती यू आज एक नंबर करणार. आजकाल गॅरंटीच देऊ शकत नाही, कोण पण एक नंबर करते, कोण पण एक नंबर करते. आधी मैदानात गाडी आली की असं वाटायचं आयला यू आला वाटतं, आज यू नेणार एक नंबर, असं गॅरंटी देता याची. बालमा पळत होता, बावऱ्या पळत होता, कॅप्टन पळत होता, सर्जा पळत होता. ही जी बैल होती ना, गॅरंटीड बैल होती. आता तशी गॅरंटी देऊ शकत नाही बैलांची कुठली ठामपणे की बाबा काय नाही, ही गाडी आज या मैदानाला एक नंबर करत. असं ते बैल 2-2, 3-3 शेकड्याचं अंतर असायचं, गट, शिमी, फायनल जुन्या बैलांचं. म्हणजे
त्यांचं काय ते वेगळंच होतं मला. म्हणजे आपण जशी जुनी माणसं म्हणतो ती ताकद होती माणसांच्या अंगातली, ती बैलांच्यातनी पण सेम तसंच होतं त्यावेळेला. खाणं पण मापात त्यांचं जी काही ही खाणं असेल ती. आता स्टँडर्ड खाणं खाऊन काय नाही उपयोग, काय नाही पडत नाही ते काय नाही. मित्रांनो, मी त्यांना हा प्रश्न मुद्दाम विचारला कारण आता भरपूर सुविधा आहेत, त्या फॅन वगैरे असेल, डॉक्टर सगळं मी तुम्हाला जसं बोललो तसं, पण ती गती बघायला भेटत नाही जी गती पहिल्या जुन्या काळात बघायला भेटायची. पहिल्या तुम्ही सांगितलं ना, आत्ताची कितीही बैल पाहिली तर जी जुनी जी स्पीडची बैल होती ती आत्ता बघायला भेटत नाही, कारण ती स्पीड लय असायच. ती स्पीड पण असायचं आणि ती बैलाची माप पण तेवढं असायचं बैलाचं. बैल पण मोठी सगळी. बैल म्हणजे तुम्ही वडीचा बावऱ्या, बलमा, कॅप्टन म्हणा, सर्जा, ही बैल तुम्ही बघितले का नाही कोणाला, लय मोठी बैल. लय म्हणजे आता अख्ख्या महाराष्ट्रात तेवढा मोठा बैल नाही. बावरा एवढा, बलमा एवढा बैल नाही, एवढा मोठी बैल होती तेव्हा. आणि तेवढं वजन घेऊन आणि एवढा मोठा तो सापळा घेऊन बैल अशी तोंडाला 200-300 फुटात का नाही असं नेतो म्हणून गाडी न्यायची ती उचलून. जरी असं छकड्या 1.5 छकड्याचं अंतर जरी असलं तर पुढच्या 200 फुटात अख्खी गाडी उचलून नेत होती. एवढी धमक होती त्या बैलांच्यात. आता एक ही बैल अख्ख्या महाराष्ट्रात नाही. मी माझा एवढ्या वर्ष नाद करतोय, 20-22 वर्ष झालं मी नाद करतोय, पण आता मला एक ही बैल असा दाखवायला नाही की तो पुढच्या 200-300 फुटात अशी गाडी नेईल. येराळ्याच्या राजावानी, बावऱ्यावानी म्हणा, सर्जावानी, जावेद भाईंच्या सर्जावानी, ह्या बैलांसारखी जिद्दीनं गाडी वाढणारी बैल म्हणजे नाही तीच आता एक पण नाव सांगू शकत नाही. एवढी बैल म्हणजे ती रगील होती बैल. मित्रांनो, त्यांनी ह्या बैलांची नावं घेतली, त्यातला आपण वडीच्या बावरीची पण मुलाखत घेतलेली. तो बैल पण शरीराने एकदम मजबूत होता, एकदम मजबूत. म्हणजे त्या बैला एवढं मापच नाही आता बैलाला कुठले, कारण त्या बैलाकडे बघितलं तर असं वाटायचं शेतीचा बैल आहे. हो. शिंग बिंगाशी खोपडा बैल, लय मोठा बैल होता. 200 फुटात आम्ही पक्षावर एकदा घातलेला बैल पोळ्याच्या मैदानात, असं अतराळीच झालं होतं असं. म्हणजे एवढा उंच बैल होता, पक्षाचा अतराळीच झाला होता. असं वाटायचं आम्हाला की पाय टिकतोय का नाही कोणाचा ठाऊक बैल, असा अतराळीच गेला त्याच्यावर. लय स्पीड लागलो तुम्ही, निम्म्यातच गाड्या ठेवल्या होत्या. मग ते परत आम्हाला जरा निकाल दिला नाही त्यांना, ते त्यांचं काय झालं होतं बैल देण्यावर नाही, ते आम्हाला निकाल दिला नाही. आम्ही घरी आलो होतो गट काढून. त्यावेळेस फाट्या किती फुटाच्या असायच्या, अंतर किती असायचं? एवढे सेमच असायच्या फाट्या, पण रान जरा जास्त असायचं. 1100-1200 फूट रान असायचं. आता 700-800 फूट असते की नाही, तेव्हा रान 1100-1200 फूट रान असायचं तेव्हा. त्यावेळेस आदत वगैरे मैदान होती का? सगळी एकत्र पळायची. आदत वेगळं, दुसरं वेगळं अशी काय भानगड नव्हती. आदत मग मी काय म्हणतोय, जुनी माणसं रेंज मध्ये आल्यानंतर म्हणजे 1 वर्षाच्या पुढं झाल्यानंतरच माणूस बैलाला त्या प्रॅक्टिस म्हणा किंवा आणि फेरा क्वचितच फेऱ्याची भानगड होती, नाही तर डायरेक्ट मैदानातच बैल काढायची. वासर डायरेक्ट मैदानातच काढायची माणसं. म्हणजे आता कसं व्हायचं त्यावेळेला, आता जरा लांब जायला लागतंय, पैसा पण कमी लागत होता त्यावेळेस. 100 रुपये प्रवेश फी होती, आता 1000 रुपये प्रवेश फी. मग जवळजवळ मैदान होत होती, यात्रेची मैदानं, त्यामुळं माणसं डायरेक्ट मैदानालाच न्यायची ती. मग तेच वासरं सुराला लागायची ती. आदत पण एकत्र, सगळी ओपन बिम सगळी एकत्रच पळायची ती. त्यावेळेस सगळ्यात मोठं बक्षीस किती घेतलेलं पक्षानं त्यावेळेला सगळं मोठ्यात बक्षीस म्हणजे वडकीचं 25,000 रुपयाचं बक्षीस होतं. जावेदबाईच्या सर्जानं आणि पक्षानं घेतलं होतं. 25,000 रुपये बक्षीस होतं सगळ्यात मोठं. त्याच्यानंतर त्यावेळेला वडकीत पद्धत काय होती, माणूस खुशीनं पैसे द्यायचा, म्हणजे पब्लिक असं खुशीने द्यायचं की बाबा काळ्या बैलाला 200, ड्रायव्हरला असं खुशीनं पैसे द्यायचं. असं पण बाहेरनं पण अनेक पैसे झाले. दुसऱ्या वर्षी आम्ही घरच्या गाडीनं आमच्या रोमन पक्षा म्हणून होता आणि आमचा मोठा पक्ष 2 नंबर केला. आणि चांगा ड्रायव्हर म्हणून होता, त्याच्या बलमानं 1 नंबर केला. तेव्हा मैदान कसं होतं, रोडच्या पलीकडे एक होतं आणि रोड दत्त जयंतीचे 2 मैदान व्हायचे. एक रस्त्याच्या पलीकडे व्हायचं आणि एक अलीकडे व्हायचं. आम्ही दुसऱ्या दिवशी पण थांबलेलो, आणि ती परत नंतर काय त्यांचं कोण सरपंच कोण एक्सपायर झाले होते, त्यामुळे ते कॅन्सल झालं मैदान. आम्ही आलो होतो त्या मैदानात. जवळजवळ चिवळा ड्रायव्हरला 14,000 रुपये जमलेलं बाहेरचं पैसे बक्षीस, आणि आम्हाला काहीतरी 70,000 रुपये जमलं होतं बैलाला. गाडीला आमच्या नुसतं 70,000 रुपये जमलं बक्षीस. हो,
बाहेरनं दिलेलं 500, 1000, 2000 अशी बक्षीस द्यायची पूर्ण कर आधी. किती साल होतं 2006-07च्या दरम्यानच. 2005-06च्या दरम्यानच. मित्रांनो मला वाटतंय हा विक्रम झाला असेल पक्षाच्या गाडीचा. 70,000 बक्षीस त्यावेळेस. हो, कारण त्या सालात 70 म्हणले तर आता भरपूर त्याची किंमत होती. भरपूर किंमत होती त्यावेळी. 70,000 रुपये घेतलं होतं म्हणजे बक्षीस. चिवळा ड्रायव्हरला 14,000 रुपये जमलं. हा 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये असं करून पब्लिक लय पैसे द्यायचं तेव्हा. म्हणजे नवीनच त्यांची सुरुवातच होती. म्हणजे आपल्या ह्या बैलगाडी क्षेत्रात त्यांची म्हणजे 3 फेऱ्याला त्यांची सुरुवातच होती. पहिल्यांदा ते त्यांनी मैदान घेतलेला असा उतार होता सगळा. मग ही वासरं होती दोन्ही पण बारकी. वासर लय स्पीडनं जायची ती. म्हणजे सगळा उतार असल्यामुळं बैलासनी मोठ्या गती कमी लागायची आणि ही वासरं अशी स्पीडनंच जायची. मग ते पहिल्याच वर्षी आम्ही 1 नंबर केला होता तिथं दत्त जयंतीला. जावेद भैयांच्या सर्जानं आणि पक्षानं. 3 वर्ष राहिलो आम्ही तिथं. 3 वर्ष 3 वर्ष राहिलो. 1 वर्ष राहिलो ह्याच्याबरोबर घरची गाडी. हा. आणि 3ऱ्या वर्षी संजय मधने नातेमुते ड्रायव्हर त्यांच्या शंकरभर राहिलो. ड्रायव्हर कोण असायचं त्यावेळेस पक्षावर? पहिल्यांदा स्टार्टला भीमा ड्रायव्हर आणायचे येरावळीचे आमच्या इथले. मग त्यांनी सुराल लावला. तिथनं परत मग रमेश ड्रायव्हर आणायला लागले शिराळाचे. परत मग मुंबईत मग संजय मधनेने आणला एक सीझन. तिथनं चिवळा ड्रायव्हर. परत विलास नाना शिराळचे. आबा ड्रायव्हर काल्याचे. सगळ्यांनी आणला. आबानी पण आणला. आबानी पण आणला. आप्पांच्या शाहीरभरी गाडी पळत होती तेव्हा आबाच आणायची गाडी. सगळ्यात जास्त कुठल्या ड्रायव्हरांना पळायचा? तसं काय नाही, त्यो कुणाला पण पळायचा. सगळ्यांना पळायचा तो बैल. असं ह्योच ड्रायव्हर पाहिजे त्योच पाहिजे. जास्त करून संजय मधने आणि चिवळा ड्रायव्हर या दोघांनी जास्त करून बैल आणला. चिवळानं जास्त बैल आणला. म्हणजे एक अख्खा सीझन म्हटला तरी चालेल. भैयांच्या बैलावर जेव्हा पळत होता तेव्हा संजू मधनेने आणला. आणि कचरवाडीवर पळत होता तेव्हा चिवळा ड्रायव्हरनं आणला जास्त करून. त्याच्या लक्षात राहणारे क्षण कुठलं सांगायचं की पक्षाचं ही क्षण कायम लक्षात राहणार? पक्षाचं क्षण म्हणजे सगळेच लक्षात राहण्याजोग आहे त्याचं. कधी नाराज केलंच नाही त्यानं कुठल्याच म्हणजे बाबतीत त्यानं कधी नाराज केलंच नाही. म्हणजे पक्षाचं नाव आलं तोंडावर की पक्षाचा ह्यो क्षण डोळं झाकले की ध्यानात येतो, तो कुठला सांगायचा? त्याचं क्षण म्हणला तसं तुम्ही तर नांदगावचा एक क्षण होता. आमची सुंदरची गाडी बाहेर गेलेली आणि रामभाऊ शेणकराचा राजा आणि ती गाडी होती आमची. आणि जरा आमचं जरा सीमेला म्हणजे फायनलला गाडी सुटली होती. म्हणजे आमची गाडी सुटली नव्हती, शेजारची गाडी आमची सुटून गेलेली आणि ती जरा वर जाऊन भांडत होती की आमची गाडी सुटलीच नाही. म्हणजे झेंडा पडलंच नव्हतं आणि त्या बाकीच्या गाड्या सुटून गेल्या. आम्ही जागेवर आम्ही धरूनच ठेवली गाडी. झेंडा पडलं नव्हतं त्यामुळे आम्ही हीच केलं नाही. मग ती जरा वर जरा भांडत होती ती की म्हणजे आज 1 नंबर आमचा 1 नंबर झालाय म्हणून तुम्ही भांडताय असं ती म्हणत होती. मग परत दादा म्हणला त्यांना की बाबा उद्या सकाळी घेऊन या, तुमचा झाला नंबर तर तुमचा आहेच की म्हणलं. मग आम्ही त्यावेळेला ड्रायव्हरला सांगितलं होतं, म्हणजे स्वतः मालक हाणत होते रामभाऊ शेणकर स्वतः हाणत होते. तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं होतं की मध्ये एक देवळ होतं, असा टर्न होता, अशा फाट्यासने असा टर्न होता. आम्ही एक 200 फुटावर होता. आम्ही ड्रायव्हरला सांगितलं होतं, म्हणजे मालकच होते त्या बैलाचे ते, त्यांना सांगितलं होतं की इथंच उभं राहायचं तू. या देवळापाशीच उभं राहायचं बाबा, की आम्हाला काय माहित नाही, इथंच उभं राहायचं. मग त्यांनी पण आहे ना, ती म्हणले मला असं जरा वयच होतं त्यांचं, मला पूर्ण उभं राहता येणार नाही म्हणले, पण मी गुडघा उभा राहीन. मग त्यांनी ती दाखवलं करून की एक नुसतं 50-100 फूट नुसती बैल हलवली असतील आणि त्या देवळापाशी शेपट्या धरून उभं राहिलेली. परत गाडी पण हात पण लावला नाही गाडी. गाडीने 2-3 छकड्याने 1 नंबर केला होता दुसऱ्या दिवशी सकाळी. ते एक क्षण आठवण्याजोगा. म्हणजे बैलांच्यावर एवढा विश्वास होता तेवढा की गाडी खाली नेली की पुढं छकड्यानच लागणार. 2-3 छकड्यानं 2-3 छकड्यानं गाडी लागणारच. एवढं म्हणजे होत. आता तशी बैल बघायला भेटत नाहीत का? नाही, तशी बैल आता नाहीत बघायला भेटत. बैल पण रगील होती, माणसं पण ही होती, म्हणजे विश्वास होता माणसांच्या शब्दाला किंमत होती तेव्हा.
आता शब्दाला किंमत नाही. आता जो तो आहे ना नुसतं पैसा, हम्म. बाकी काही म्हणजे शब्दाला किंमत नाही राहिली आता हम्म. नादात. आता त्यावेळेस पहिर तुम्ही सांगितलं एक गाडी पळाली की कायम पळायची, असं कधी वाटायचं की बाबा ही गाडी आता फुडली पाहिजे आणि दुसरा पायरा केला पाहिजे? आम्ही भैयाची आणि आमची गाडी पळत होती का नाही, की आम्हाला म्हणजे दोघांचं एक मत झालं होतं. म्हणजे बऱ्यापैकी आमचं बोलणं बिलणं गाडीबद्दल ही चांगलं असायचं. म्हणजे जरी आमचा आज पायरा झाला तरी दुसऱ्या दिवशी आम्हाला फोन असायचा, हम्म. आमचा त्यांना फोन असायचा, भैया कुठलं मैदान करूया, काय हा. करूया. जावेद भैयांचा फोन यायचा. आम्ही त्यांना असं बोलायचो, म्हणजे भैया गाडी आपली जरा आज कमी पाहिल्यागत वाटली मला. मग भैया लगेच म्हणायचे एक मैदान करून पुढचं मैदान फोडून आणू. भैयांच्या पाठी मग आता बाकीची पण म्हणायची ना बैल द्या पैऱ्याला मागायची. मग भैया त्यांना बैल द्यायचे, आम्ही दुसऱ्यांना बैल द्यायचो. मग परत एक मैदान झाले की परत आम्ही एकत्र जेव्हा बैल घाली त्याच जोशात बैल पळायची. परत आम्हाला तेवढंच 2-3 छकड्याचं अंतर आम्ही ठेवायचो. मग गाडी जास्तच पळायची. असं व्हायचं. फोडून हाणायचो आम्ही आदनामध्ये. 4-5 मैदान झाली, एक मैदान फोडायचो, परत गटवायचो. असं करायचं. मुंबईत पण आमची गाडी पळाली. एक सीझन गाडीच गावली नाही कोणाला. कोण म्हणजे आम्ही नाव दिलं तर नावच कोण देत नव्हतं. म्हणजे आमची बैल मैदानात गेली की नावच कोण देत नव्हतं. परांडेवाली पण देत नव्हती. एकदा परांडेवाल्यांची गाडी धरली तेव्हापासून परांडेवाली परत म्हणायला लागली की मोठ्या बिनजोडच्या गाडीने आमच्या गाड्या कशाला धरताय म्हणून. एवढी दहशत होती गाडीची. म्हणजे मुंबईत आम्ही आज बैल भरला 8 दिवस थांबायचो, 8व्या दिवशी परत बैल घेऊन खाली यायचो. जमायचीच नाही ना, गाडीच जमायची नाही, मग बैल घेऊन यायचो खाली. मुंबईत म्हणजे जोडच नव्हते. नाही 1 वर्ष ह्या गाडीला जोडच नाही झाला आम्हाला. सरजाला आणि पक्षाला जोडच नाही झालं. झाल्या स्टार्टला 1-2 गाड्या, परत जी गाडीचं स्पीड बघितलं परत नाहीच, जोडच नाही झाला. कितीची बिनजोड झालेली तिथं? ते काय त्यांच्या वयाचं एक गोंडा 25-30 हजार एक गोंड्यापर्यंत. म्हणजे शेड जसं ठरवतील तसं. तसं ती काय आपण जायचं नुसतं बैल जपायचं, त्यांचं ते नियोजन, बाकीतलं मुंबईतलं नियोजन त्यांचं ते सगळं. आता जुन्या काळात मी असं बी ऐकलंय जुन्या लोकांच्या कुठनं छकड्या मोठ्या असायच्या. हो, छकडं मोठं होतं आधी. आता ही बेरिंगचं वगैरे आले तेव्हा नव्हतं, तेव्हा छकडं पण मोठं असायचं, साठी मोठी असायची. मग एवढं मोठं छकडं घेऊन बी एवढं अंतर. बैल पण तशी होती ना, जुनी माणसं कशी होती रागीट, तशी बैल पण रागीट होती. काय माहिती, एक हीच म्हणतो ना आपण, ते एक काळच गेल्यागत तसंच आहे ती. म्हणजे जुन्या माणसांचा एक काळ गेला, आता या जुन्या बैलांचा एक काळ गेला, तसंच आहे ती. म्हणजे बैलासनी त्यावेळेला होतं, पण आता प्रकार बघा जास्त करून बैल म्हणजे असे आजारी पडणे हे जास्त प्रकार होते आता केमिकलचा जमाना आला. मग तसं तेव्हा एवढं नव्हतं. तेव्हा काय लागलं तरी हळद भरायची आणि चला, असं होतं तेव्हा. बाबा एखादी जखम झाली, हळद भरली 2-3 दिवस की झाला बरोबर. तेव्हा डॉक्टर कुठे, एक डॉक्टर तो पण बोलवला तर 4 दिवसांनी यायचं. त्यामुळे हळद भरणे पळवणे एवढं बैल पण क्लिअर होत होती. त्या बैलाच हळद माहितच नाही, तर डायरेक्ट इंजेक्शन. त्यामुळे सगळं हे होत. आता त्या बैलाची जात म्हणलं तर तसं तो बेरड जातीतला येतो ना, बेरड खिलार. क्रॉस लागला असं धनगर किल्लार असल्याने. क्रॉस असल्यामुळे त्याला फायदा झाला असेल का स्पीडला? हो, म्हणजे तो एक बाजारच होता. आपला बाजार मरळवाडीचा बाजार होता. तो मरळवाडीचा बाजारातला 99% खोंड असाच येतो इधरा. मग तो माणूस होता, म्हणजे जो वासरा आणायचा ना, बऱ्यापैकी तिकडनंच वासरा आणायचा. मरळवाडीच्या बाजाराचा म्हणजे माल असा इधराचा असायचा बऱ्यापैकी. कारण आता बरीच बैल मी बघितली त्या काळी, अंगापूरचा संग्राम असेल किंवा ह्यांचा चंद्या असेल, शरदाताई पाटलांचा, आपला पक्ष असेल, हे बैल दिसाय साम्य आणि इद्री बैल. तो पण बैल चांगला पळाला पक्षाच्या लक्ष. ह्या जातीला मला वाटतं स्पीडच लय होत. लागते कधी जात चांगली आणि ठाम पण होती. म्हणजे लय म्हणजे असं विश्वास ठेवण्याजोगा बैल होता. म्हणजे जिद्दीला असा पेटून उठणारा बैल होता तो पक्ष. आता ज्यावेळेस पक्षा पळायचा त्यावेळेस गावामध्ये किंवा घरामध्ये कसं वातावरण असायचं मित्रांनी वगैरे? पक्ष असं म्हणजे
ही झालं फायनल झालं हम्म. म्हणलं की एक 50-60 माणसं कायम दारात असायचीच वाटच बघत बसायची. हा. म्हणजे आमच्या गावातल्या आगाशीनगर मधली माणसाची जाणती माणसं होती बऱ्यापैकी. हम्म. बरे लय माणसं यायची, भरपूर माणसं घरी यायची. मग हम्म. चहा वगैरे नाश्ता वगैरे व्हायचा. मग कसं झालं काय झालं मग चला हम्म. असं व्हायचं सगळं. म्हणजे यायची माणसं. हम्म. आम्ही मैदानाला 3-4 जरी असलो ना हम्म. तरी मैदानास तर घरापाशी 10-15 जण तर असायचीच. हम्म. बाबा आज एक नंबर केला. हम्म. यायची माणसं बरं वाटायचं. म्हणजे माणसं आली दारात की आम्ही बड्डे घालायचो दादाचा हम्म. दरवर्षी. हम्म. मग ते बड्डेला पण जेवण वगैरे असायचं. बैलगाडीवाली असायची. हम्म. आमच्या गावातली माणसं असायची, मित्रमंडळी असायची, सगळी असायची. आता सगळ्या बैलांचा एक प्लस पॉईंट असतो, एक मायनस पॉईंट. त्याची अशी बेकार सवय कुठली होती की ही सवय त्याला एक फक्त बेकार होती, किंवा चांगली कुठली सवय? बेकार सवय एकच होती, आमच्या तिघांशिवाय तो कुणाला धरूनच देत नव्हता. हा. हो, कुणालाच धरून द्यायचा हम्म. नाही, तुडवायचाच डायरेक्ट. हम्म. किती जण म्हणजे नकोच म्हणायची धरायला त्याला. हा. मैदानात गेलं ना चौथा माणूस म्हणलं नाही आणि तो थांबायचा, लय लांब पण जायचा नाही. हम्म. पण चौथ्या माणसानं जरी हात घातला ना त्याला तरी तो तुडवायचा. हम्म. ती आम्हाला म्हणजे जसं ही वाटायचं की बाबा आम्हाला खालनं पळत येऊन जरी आम्ही खाली गेलो हम्म. तर आम्हाला खालनं पळत येऊन आम्हाला वर बल धरायला लागायचं. हम्म. असं करायला लागायचं. मग खालनं आम्ही पळत यायचो, दोस्त ती गाडी तिथेच उभी असायची. म्हणजे एवढी मोठी गाडी असली तरी लागायची सुट्टी, त्यामुळे एवढं काय वाटायचं नाही. गाडी परत मग ती आता कोणाचा भैयाचा बैल असू दे किंवा दुसऱ्या कोणाचा बैल असू दे ती धरायची ती. आता मी आता खाली गेलो किंवा लिंगांना खाली गेला तर वर येऊस्तोवर आम्हाला ती धाकधूक असायची, बाबा गाडी बैलाला कोण धरलं नसेल, असं आम्हाला ती व्हायचं. म्हणजे जेवढं त्याला स्पीड होतं तेवढा तो रागीट पण होता. रागीट त्या मरस्तवर राग गेला नाही त्याचा. हा. मरस्तवर राग गेलाच नाही त्याचा. एवढा रागीट मी बैल अजून बघितलेलाच नाही. लय रागीट बैल. म्हणजे जसे जुनी लोक बोलतात की बैलाला राग असला तरच पळ आहे. हो, राग असला तरच पळ. आणि ज्या बैलाला राग तो बैल पब्लिकला खट फाळणार. राग असला ना ज्या बैलाला पब्लिकचा तर तो खटच पाळणार. एक वर्ष आम्ही नुसतं शिपूड बघत होतो त्याचं मुंबईत. एक वर्ष नुसतं शिपूड दिसायचं, एवढाच होता बारका. नुसतं शिपूड दिसायचं वर. सगळी आम्हाला मुंबईत आम्ही बैल उतरला तेव्हा आम्हाला म्हणलेली ती शेटना म्हणलेली ती कशाला आणले गुजरू म्हणून. गुजरू म्हणायची तेव्हा मुंबईत, ती कशाला आणले म्हणायची. मग शेट काय बोललं नाही. ती शेट चा विश्वास विजू काळ्यांच्या उरले. मग ती त्यांची पण पारख जोरात, विजू काळ्यांची पारख जोरात. मग त्यांनी पारखीनं म्हणजे नेला होता बैल पक्ष. मग ह्यांचं फेरं बिरं झाल्यानंतर परत आम्ही फेरा टाकल्यानंतर मग शेटनी ह्या वासरावर म्हणजे पक्षावर विश्वास ठेवूनच मग शर्ती एवढ्या मोठ्या धरल्या. दुसऱ्या पक्षाचं चुकारीची 1-2 फायनल असतील इथली, नाहीतर डायरेक्ट टॉपच्याच गाड्या खेळलाय पक्ष. डायरेक्ट चुकारीची 2 मैदानात आम्ही गुलाल केला असेल, नाहीतर डायरेक्ट जाऊन मुंबई जाऊन टॉपच्याच गाड्या खेळला. दोन्ही पण टॉपच्या गाड्या खेळलो, तिथंच बैल उजेडात आला. टॉपच्याच गाड्या खेळलो डायरेक्ट. त्यावेळेस बैलांचा कस जास्त मालक घ्यायचे ना शेतात? नाही काय म्हणजे आम्हाला तर आठवत नाही आम्ही कधी पक्ष हाणला नाही, कधी सुंदर हाणला नाही आम्ही. कस मग व्यायाम होता ना बैलाला. कसं एकदा चालू केला तर ते कायम व्यायामात राहिला. तुम्ही जसं रोज तालमीला गेला तर तुम्ही लवकर तयार होणार. तसं ते सारखा व्यायाम असला ना तर ते आपोआप त्याचं म्हणजे श्वास पण वाढतो, त्याचं म्हणजे तब्येत पण होती, खाणं पिणं पण पचतं. मग ती बऱ्यापैकी ती सवयच पाहिजे. आम्ही तेव्हा कसं असायचं की 4-5 दिवसांनी आम्ही मैदानाला जायचोच. जवळजवळ मैदानं पडायची, त्यामुळे आम्ही 4-5 दिवसाला जायचो. तेव्हा कसं होतं ह्या भानगडी लय नव्हत्या. आता आज बैल पळवला, पुढचा पैरा आज फायनलला जरी राहिलो तर पुढचा पैरा होतोय का नाही ह्याच्यावर डिपेंड आहे. पुढचा पैरा आपल्या लेवलचा होतोय का नाही, मग पुढच्याला बैल मागायचा का नाही, तो किती वायदी सांगतोय ह्याच्यावर बऱ्यापैकी आहे. आधी कसं आहे मैदानातच पैर व्हायचं. मैदानात पैर व्हायचं, नाहीतर मोठ्या मैदानाचं पैर व्हायचं असलं तर मग कराडच्या बाजारात सगळी बसायला कराडच्या बाजारात असायची. म्हणजे आपल्या भागातला जो भाग आहे आपला म्हणजे सातारा भाग आहे, ते सगळी दर गुरुवारी कराडच्या बाजारात बसाय असायची बैलगाडीवर. मग तिथल्या तिथे एकमेकांचं पैर व्हायचं. मोठं पैर जी व्हायचं ते तिथं व्हायचं, कराडात व्हायचं. ड्रायव्हरना गाडी आणाय सांगणे, बाजारात यायची ते आम्हाला माहित असायचं की बाबा ही ड्रायव्हर बाजारात येते ती.
आम्ही बाजारात जायचो आपलं सांगायचं डावरीत आपली गाडी आणायची मग चालते मग पायरा पाहिजे हं. तर मग तिथं आम्ही कोरेगावात अंदाप्पाच्या बैलावर 1 नंबर केला लेमन घेतला होता त्याने हा. आम्हाला सांगितलं पण नव्हतं तिने आमचा पायरा झाला होता सातारोडच्या राजावर हं. मग तो पायरा कॅन्सल करून आप्पांचं आपल्या भागात एक नाव आहे मग ते आप्पांनी बैल माहिला आम्हाला सांगितलं पण नाही बैल हं. आम्हाला म्हणले मी रडकाभर पळवीन हा. तू बैल दे मला मग जाताना मग त्यांना फोन करून सांगितलं ते पण पोरं नाराज झाले चंदू ड्रायव्हर वगैरे मग त्यांना सांगितलं म्हणजे आमच्या भागातला माणूस आहे मोठा मग ती देतो बैल त्यांनी एखादा बैल घेतला असणार आहे नवीन हं. मागते तर आपलं हं. मग आम्ही तिथं तो लेमन घालून 1 नंबर केला होता कोरेगावचा हं. त्याच्या आधी आम्ही पळालो होतो लेमनवर पण तो खटावत होता हं. त्यांनी परत आप्पांनी घेतल्यानंतर परत कोरेगावचा 1 नंबर केला पहिल्याच मैदान हं. मोठं मैदान हिंदकेसरी किती फायनल ते झाले असतील अंदाजे पक्षाचा पक्षाची लय फायनल झाली 500-600च्या पुढे झाली असती 500 प्लस प्लस 5व्या दिवशी बैल पळत होता मैदान मला तर आठवतंय का नाही म्हणजे मी कंटिन्यू बैल जो स्टार्ट झाला एंड पर्यंत मी आहे मला असं कधीच आठवत नाही की एखादं मैदान क्वचित 8 दिवसाच्या गॅपने केलं असेल 8-10 दिवसाच्या गॅपने किंवा बैल थोडाफार नाराज आहे म्हणून 1 महिना 1.5 महिना बसू नये नाहीतर कंटिन्यू बैल चालूच होता ते बैल पळायचाच मुंबईला जायला तेवढीच मैदान नाहीतर मग इकडे बैल चालूच होत 99% जरी म्हणला तरी 1 नंबरचीच 1 नंबरचीच सगळी साधारण किती वर्ष पळाला 3 वर्ष तो टॉपलाच पळाला बैल 3 वर्ष टॉपला बैल पळाला 1 वर्ष आम्ही पळवला टॉपला त्याला म्हणजे त्याच्या दहशतीवर नसत्या ज्यावेळेस वय झालं दहशतीवर 1 वर्ष पळाला बैल दहशत परत 1 वर्ष पळाला परत मुंबईत जरा 1-2 शर्ती मार खाल्ला की खाली आला शेटचं पण कसं काम होतं बैल 1 नंबरचा नाद करते ते म्हणजे 2 नंबर जरी आपल्याला बाबा एखाद्या 1 नंबरच्या बैलानं आपली जर गाडी मारली बैल आपल्याला शेटना वाटलं की बाबा जरा कमी आला लगेच शेट बैल गाठावायला होते ते 1 नंबरचा नाद करते ती 2 नंबरचा नाद करत नाही शेट मग ती बैल 1-2 मैदान मार खाल्ला की बैल खाली आला खाली आल्यानंतर आम्ही इस्लामपूरचं पहिलं मैदान केलं आप्पांच्या शाहीरवर तिथे 1 नंबर केला तिथं बैल लय पळाला त्या ह्याच्यावर आम्ही 1 वर्ष बैल पळवला असेल म्हणजे जाईल तिथं म्हणजे एक दहशत मनात माणसांच्या बसलेलं की गाडी पक्ष आला की मग ती माणसं काय फुडून खेळायची फुटबॉल तेव्हा सिरियल न जास्त असायचं की बाबा आता तिसऱ्यात पक्ष हाणला तर 4ने शिमी होणार आहे तर ह्यो 1 शिमी झाला मग वरच्या 2-3 गटात कोण गाडी हाणत नव्हतं मग तिथनं पुढं 5च्या पुढं गाडी हाणायच्या असं नियोजन असायचं आधी माणसांचं म्हणजे आम्ही आपलं राहायचो फायनलला असं कधी व्हायचं की ही पक्षाची गाडी मैदानात उतरली की असे लोक बोलायचे आता कशाला आलाय तुम्ही आता 1 नंबर तुम्हीच करून जाणार हो म्हणायची आम्ही बैलपोळ्याच्या मैदानाला 2 मैदान असायची त्यावेळेला ते श्यामभाऊ आणि घामाभाऊ अशी 2 मैदान असायची आम्ही खालच्या मैदानात गेलो तर गाड्या आमची गाडी बघितली की बैल भरून वरच्या मैदानात जायला लागली मग ती कमिटीने पुकारलं होतं की असं म्हणजे ह्या मैदानात त्या मैदानात कशाला जाता या पैलवानाला हरवून दाखवा पैलवान तालमीत आल्यानंतर पैलवानाला हरवायला शिकवा असं त्यांनी पुकारलं होतं त्यावेळेला तिथं मैदानात पण नाही गाडीवाली काय आशा असते शेवटी मग गेले मग आम्ही तिथे 1 नंबर केला तिथनं मग आम्ही 1 नंबर करून परत त्या मैदानात जाऊन उभा राहिलो तिकडे जावेद भाईंचा बाहुल्या पळाय गेला होता आणि आम्ही ही गाडी मोठी गाडी घेऊन खालच्या मैदानात गेलो जवळ होतं तिथनं मग आम्ही 1 नंबर केला लवकर झालं इकडे गाड्या कमी होत्या इकडे गाड्या जास्त होत्या मग इकडे गेलो बाहुल्यानी 4 नंबर केला परत मग बैल घेऊन गेला मग कधी त्याचा असा सगळा जीवन प्रवास झाला कधी असं वाटलं की बैल आता थांबवा आम्ही आता जी बैल पळते ती त्यापेक्षा थोडाफार कमी झाला असेल बैल आवाज थांबवलाय आम्ही बैल म्हणजे शेवटपर्यंत राजागतच म्हणजे हार जास्त नाहीच त्याची म्हणजे आता जी 2 नंबरची बैल पळतात की नाही त्यापेक्षा थोडा जास्तच बैल पळत असेल तेव्हाच बैल थांबवला म्हणजे तो बादशाच राहिला असं त्यानं हार जास्त ही नाही केली त्यानं थांबवलं त्याला बैलाला मित्रांनो बघा जुन्या माणसांचं हेच तथ्य होतं कारण त्यांचं म्हणणं असायचं की बैलाने एवढं आपलं नाव केलं त्याचं नाव अजरामर राहायचं जर असेल तर ज्यावेळेस त्याचं
स्पीड असेल तीच, ज्यावेळेस तो एक नंबर करतो त्याच वेळेस त्याला थांबवावं, कारण दहशत कायम राहते. हो कायम दहशत राहिली, आठवणीत बैल कायम राहिला. हा, बैलाचं म्हणजे नावच राहिलं त्याचं. कारण आगा शिवनगर म्हणले की महेश देवकरांचा पक्ष ही आता कायम हो, कायम हे अमर कायम नाव राहिले. कायम राहणार आहे. ज्यावेळेस बंद केला त्यानंतर पुढे तयारी केली असं की बाबा आता एखादं वासरू तयार करावं पक्षाच्या माघारे. नाही परत घेतलेली 2 वासरं, हम्म. पण परत जरा एक बंदी आली होती त्या पिरियड मध्ये. हम्म. पहिल्यांदा स्टार्टला ज्या वेळेला बंद पडलं, हम्म. तेव्हा टॉनलला आम्ही उपमुख्यमंत्री आपले तासगावचे होते हम्म. आर पाटील हम्म. दाबा, त्यांना निवेदन दिलं होतं त्यावेळेला. हम्म. त्यावेळेला एक महिना 1.5 महिना काहीतरी बंद होत. हम्म. त्या ह्याच्यात परत नंतरनं घेतलंच नाही काय. हम्म. नंतरनं घेतली होती 2, पण परत काय एवढं बंदी झाली ना परत नंतरनं. आता त्याला बंद केला तुम्ही, त्याला कायम तुम्ही म्हणला बादशाहगतच त्याला राहिला आणि कायम एक नंबरात पळाला. त्याची दहशत अजून राहिली. किती वर्ष दावणीला राहिला, सांभाळायला किती वर्ष? सांभाळला कसं झालं, 1-2 वर्ष परत ते घराचं काम काढायचं होतं, त्यामुळे आम्ही परत भाच्याकडे दिला होता. हम्म. दादाच्या भाच्याकडे दिला होता. हम्म. तिथनं सुरुलमध्ये गेला पहिले दिलीप हम्म. ड्रायव्हरकडे. दिलीप ड्रायव्हरकडे गेला तर दिलीप ड्रायव्हरनं जवळजवळ वासरं एक 10-15 वासरं विकली असते त्याच्यावर जीवावर. शिकवून. हा शिकवून. हम्म. म्हणजे मरस्तवर त्यानं मरस्तवर म्हणजे कमवूनच दिलं. हम्म. त्यानं खाल्लं नाही बसून असं. हा. मरस त्यानं कमवूनच दिलं पाहिजे. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत त्यानं मालकाला कमवून दिलं. हो. आता मरस तो त्यानं कमवून दिला. दिलीप ड्रायव्हर ह्याचा सुरल्याचा, हम्म. अजून जरी तुम्ही कधी वेळ आली मैदानात कुठे भेटलं तरी तुम्ही त्यांना विचारू शकता की बैलांना काय चीज केलंय त्यांच्यासाठी. हे ज्या लास्टच्या 1-5-7 वर्षात त्यांनी भरपूर चीज केलं त्यांचं. म्हणजे वासरं पण त्यानं चांगली चांगली शिकवली. चांगली म्हणजे एवढा ठाम बैल होता ना तेव्हा, तुम्ही काय पण गायत घाला नीटच नेणार बैल. 25-30 वासरं तिने 1 लाख रुपयाच्या वर विकली त्या बैलाची. हो. लय 1 पैसे लाख कमावले. रुपयाच्या वर तिने वासरं विकली त्या बैलावर शिकवून. आता या सगळ्या गोष्टी आपण बोलतोय पक्षाबद्दल, त्याच्या आठवणी जाग्या झाल्या, सगळं किस्से त्याचं तुम्ही मला सांगितलं. या सगळं किस्सा आहे ती त्याच्या आठवणी आहेत, फक्त पक्षांना आता काय भाव नाहीत, कारण आपल्यासोबत तो नाही. पक्ष कसं झालं आता त्याच्या आठवणीच राहिल्या त्या, म्हणजे वय पण झालं होतं त्याचं. वय झालं सगळं, म्हणजे बघितलं आम्ही त्याचं, म्हणजे सगळा म्हणजे त्याचा जो सगळा काळ होता तो सगळा काळ बघितलाय आम्ही त्याचा, अगदी म्हातारपणापर्यंत बघितलाय. त्यामुळे नाही काय आता आठवणीतच राहणार म्हणायचं ते. तर त्यांचं आयुष्य पण तेवढंच आहे ना. म्हणजे बैल दावणीला आला, राजागत राहिला आणि मरताना बी राजागतच. राजागतच. तर मित्रांनो असा होता पक्षाचा जीवन प्रवास. सगळा त्यांनी जीवन प्रवास आपल्याला सांगितला. अशाच नवनवीन व्हिडिओ आपण अजून बैलांच्या घेणार आहोत. पक्षाची घेतली, आता त्यासोबत जो पळायची बैल त्या बैलांची पण घेऊया. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही आम्हाला एवढ्या पक्षाचा इतिहास सांगितला त्याबद्दल धन्यवाद.